काय स्नोमॅन बनत्या का आता शंकराची पिंड बनत्या काय माहिती. नाही आता इथं ठेवून आता दुसरा गोल करायचा आणि तो दुसरा गोल याच्यावर ठेवायचा. गुड मॉर्निंग गाईज. आज मंगळवार सकाळचे 9 वाजलेत. ॲक्च्युली आज मी जसं काल बोलत तसं मला आज ऑफिसला जायचं होतं, बट सकाळी उठल्यानंतर बघितलं की हेवी स्नोचं प्रेडिक्शन आहे. आणि आता तुम्हाला माझ्या पाठीमागं खिडकीतनं दिसत असेल. ॲक्च्युली ते थोडं कमी वाटत असेल तुम्हाला, बिकॉज कॅमेरामध्ये एवढं जास्त कॅप्चर नाही होत. बट एवढा जास्त स्नोफॉल चालू आहे की बाहेर जाणं अजिबात पॉसिबल नाही आहे. लाईक इट्स नॉट लाईक पॉसिबल बट कन्व्हिनियंट नाही आहे. तुम्ही जाऊ शकता बाहेर आज एवढ्या स्नोमध्ये पण ते कन्व्हिनियंट नाही आहे. लाईक तुम्हाला पूर्ण पॅक होऊन जावं लागेल, प्लस आजारी पडण्याचे चान्सेस तर आहेतच ऑफकोर्स. तर मग मी म्हटलं जाऊ ते, आज नाही जात. मग बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस ऑफिस करेल. शुक्रवारी नाही केलं तर 2 दिवस होईल. लेट्स सी. बट त्यामुळे मी बाहेर नाही गेलो. बाहेर खूप जास्त वातावरण खराब आहे, तुम्हाला दिसत असेल. आय मीन जेवढं कॅमेरामध्ये दिसू शकतं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करतो. खूप जास्त हालत खराब आहे आज. सो त्यामुळं मी नाही गेलो बाहेर. आमच्या घराची बाल्कनी जर बघाल तुम्ही तर बापरे, पूर्ण बाल्कनी भरलेली आहे. मी दाखवतो तुम्हाला, एक मिनटं. तर घराच्या बाल्कनीमध्ये पूर्ण स्नोफॉल झालेला आहे. हे बघा. बापरे. आणि जस्ट मी आणि पूजा आत्ता बोलत बसलो होतो की एवढ्या स्नोचं करायचं काय. तर असाच डोक्यात विचार आला की घरात बसल्या बसल्या आपण इथं स्नोमॅन बनवू बाल्कनीमध्ये. लाईक घरात बसून तर नाही होणार, बाहेर जावंच लागेल बाल्कनीमध्ये. बट आपण एवढ्या स्नोचा स्नोमॅन बनवू. सर लेट्स सी. कामातून ब्रेक घेऊन लंच ब्रेकमध्ये वगैरे मी आणि पूजा दोघं मिळून बनवू. मजा येते असं खेळायला कधी कधी. बट प्रॉपर त्याच्यासाठी विंटर कोट वगैरे घालून मग जावं लागेल बाल्कनीमध्ये, बिकॉज आज खूप थंडी आहे बाहेर. सो मी बनवताना व्हिडिओ करेनच, त्यावेळेला तुम्ही बघा. आणि आता आय थिंक 9 वाजल्यामुळे मला लॉग इन पण करावं लागेल. सो आय विल गेट बॅक टू यू शॉर्टली. ओके, तर माझा लंच ब्रेक झालेला होता. मी जस्ट आत्ता लंच केलं. आम्ही आज पराठे बनवले होते, आलू पराठा. सो 2 पराठे खाल्ले. 10 मिनटाचं हार्डली लंच संपून गेला होता. तर आता आपण आपल्या बाल्कनीमध्ये खूप सारा स्नो साठला आहे. स्नोफॉल अजून पण चालूच आहे, ते थांबलेलं नाही आहे. तर मग आपण आपल्या बाल्कनीमध्ये स्नोमॅन बनवूया मस्तपैकी. आय थिंक माझ्याकडे अजून हाफ आवर आहे. मी लंच ब्रेक 45 मिनिट्सचा वगैरे घेतो. सो 15 मिनिट्समध्ये मी लंच संपवला आता ऑलरेडी. सो अजून हाफ आवर आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं स्नोमध्ये एन्जॉय करूया, बिकॉज हार्डली आम्ही पण कधी एन्जॉय करतो. जस्ट आज मूड झाला तर मग ठीक आहे. सो आता मी जॅकेट वगैरे घालतो आणि मग तिकडे जातो बाल्कनीमध्ये. हे मी जॅकेट घालून रेडी आहे. बापरे, बाहेर जाता येत नव्हतं बाल्कनीत मला. ओ भाई, खतरनाक लेवलची थंडी आहे बाहेर. हे बघा कसं आहे. बापरे, डायरेक्ट बर्फात पाय, एवढी थंडी वाजते. आई शपथ. चला ठीक आहे, आता आपण स्नोमॅन बनवूया. मी कॅमेरा इकडं खालच्या साईडला ठेवून देईल इकडं. त्याला असं असं गोळा कर. माझा हात सुंद पडला डायरेक्ट. हँड ग्लोव्ह घाल. काय ग्लोव्ह घाला दाब त्याला असं घट्ट दाबायला लागत असतं. हा, माझा पहिले ठेवतो द्या मग दाबू. डायरेक्ट कापसा असं कसं असते तसं. गबस. आउच.
तेवढा बर्फ नाही आहे आपल्याकडे. सगळा बर्फ आहे आपल्याकडे, डोंट वरी. हे घे बर्फ, घे बर्फ, घे किती पाहिजे घे. हा हे घे. बर्फाची कमी नाही आहे बाबा. ये ले. ये ले. अहो, तुमचं धिंगाणा दिसतोय. ओके ठीक आहे, लेट मी चेंज द अँगल. मी बर्फ गोळा करतो. ठीक आहे. आता ऑलमोस्ट पूर्ण बाल्कनी मधला एका ठिकाणी गोळा केलाय. बापरे, हालत वाईट झालेली आहे. आताच माझे पाय झिंझिण्या लागले माझ्या पायाला. त्याला म्हणून म्हणते शूज घाला, साधे का होईना शूज घाला. असं जवळ करायचं असते आणि असं गोल बनवायचं त्याला. तेच करते. तो बर्फ एवढा फिट्ट होणार पण नाही. आणि तो दाबल्यावरच होतोय त्याशिवाय नाही होत. किती काय स्नोमॅन बनत्या का आता? शंकराची पिंड बनत्या काय माहिती. नाही, आता इथं ठेवून आता दुसरा गोल करायचा आणि तो दुसरा गोल याच्यावर ठेवायचा. आता दुसरा गोल मी साईडला बनवते त्याच्यावर ठेवायला. पण ते उचलायला येईल का हा, तो त्याच्यावर? फिट्ट करून घ्यायचा. ट्राय कर, बघू काय होतं. त्याला ते गोळे बनवायचं ते असते ना प्लास्टिकचं, हा ते पाहिजे. काव्याकडे आहे ते, काव्याकडे. हा. लोकांनी बघितलं ना बाल्कनीत तर म्हणणार यांना येड लागले, येड. हे ए, झालं माझं. अजून एक हात कुठे आहे? नाही, हे नाक झालं. हात इथे लावायचे. एवढं मोठं नाक. हा. झाला माझा स्नो. माझा स्नोमॅन रेडी झाला. माझा स्नोमॅन, सस्ता स्नोमॅन. आय, माझा स्नोमॅन गाईस. बघा बघा, हिचा स्नोमॅन बघा. हे दोन डोळे त्याचे, हे नाक आहे, हे हात आहे. आणि हे दोन इथे त्याचे काय तर आहेत, एवढं खरं. अर नाही निघाला, फटकन पडेल. इकडं निघालं गाईस. ह्याला आपण इथं ठेवूया, ह्यांच्या दोघांच्या पायापाशी. या दोन शंकराच्या पिंडी केल्या आपण. अजून एक बनवूया आता आणि मग आपण काम करूया आपलं. पूजाला काय सुट्टी असते दिवसभर, आपल्याला काम असते. बर्फ काय आपल्याकडे रोज आहे. आपण शनिवार रविवार खेळूया बर्फात. आजच्या पुरतं जेवढं मजा करायची. नको टाकू, कपडे ओले होतील ना. सॉरी गाईज, सॉरी गाईज. काय हँडलच तुमची. हा मी तेच सांगतोय ना, सगळं ते ह्याच्यातच अडकलं. काय काय बॉल बिल केले आम्ही. माझा स्नोमॅन चला, आता स्टॅमिना संपलेला आहे आमचा एवढा स्नोमॅन झालेला आहे सध्या. गाईज बघा, हात किती लाल झाले बघा. डेंजर. सो आता आपण आज जाऊया, बस आजच्या पुरतं एवढंच. खेळ इथं बंद करूया आपण.
परत आम्ही ज्या वेळेला खाली जाऊ कुठंतरी किंवा सॅटर्डे संडे विकेंडला खेळायला जाऊ काव्याकडं, त्यावेळेला आपण अजून काहीतरी बनवू मज्जा. थंडी थंडी थंड थंड. बापरे काही एवढी थंडी आहे बाहेर. बस झाली आता मजा मस्ती. आता आपण काम कंटिन्यू करूया आपलं. मी आता तुम्हाला 5 वाजता भेटतो. आय डोंट थिंक आज ॲक्च्युली बाहेर जायचं होतं आम्हाला, काहीतरी ठरलं होतं आज. स्पेशली भोगी आहे, भोगीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. त्याच्यासाठीच काहीतरी प्लॅन ठरला होता, बट ऐन वेळेला आज काम खूप जास्त असल्यामुळं बाहेर जाणं तर पॉसिबल नव्हतं आणि एवढा मोठा ब्रेक घेणं पण पॉसिबल नव्हतं. तर मग आम्ही आजचा प्लॅन कॅन्सल केला. उद्या संक्रांती आहे, तर मग उद्याच्याला काहीतरी मस्त मजा वगैरे करू आम्ही. तर ठीक आहे, आता मी माझा ब्रेक पण संपला आहे, लंच ब्रेक. सो मी कामावर कंटिन्यू करतो आणि 5 वाजता तुम्हाला भेटतो. तोपर्यंत तुम्ही पण एन्जॉय करा आमचा स्नोमॅन बघा. हॅलो, वेलकम बॅक. सो आता ऑलरेडी 6:45 झालेले आहेत, बट माझं काम आज अजून पण नाही संपलेलं आहे. आय थिंक मला ओव्हरटाईम करायला लागले आज, बिकॉज काही अर्जंट टास्क आहेत ज्या आजच्या आज फिनिश करायच्या आहेत. सो इथनं पुढं मला काही जास्त व्हिडिओ कंटिन्यू करता येणार नाही, बिकॉज मी लॉगआउटच करेल समथिंग अराउंड 8-8:30 लंच होईल आणि त्याच्यानंतर झोपून सकाळी ऑब्व्हियसली लवकर उठायचं. सो आय विल एंड माय व्हिडिओ हिअर. Thank you so much for watching and being with us. If you like our videos, please do subscribe to our channel and comment your thoughts on the videos. And also, if you have any suggestions for us, don't forget to drop it in our comment section. So yeah, that's it. Enjoy your day, guys. Happy